नमस्कार. म्हणतात ना, शेवटी इतकं सगळं होऊनही मोठ्या मनाने ईश्वरी अर्णवने लावण्याला माफ केलेलं असतं. कारण लावण्या ज्या पद्धतीने अर्णवशी वागलेली असते त्यावर आता पडदा पडलेला असतो. आता लावण्या स्वतःशी बोलत असते, चला, ARने मला माफ केलं, त्यामुळे मला आता या कंपनीतून तो हाकलू शकत नाही. त्याने मला पुन्हा एकदा ठेवून घेतलं आहे. आता याच गोष्टीचा मला पुन्हा एकदा फायदा करून घ्यावा लागेल. आता ही लावण्या पुन्हा एकदा नवीन प्लॅन रचायचा विचार करत असते. त्याच वेळेला तिला वल्लरीचा फोन आलेला असतो. लावण्या फोन उचलते. वल्लरी म्हणत असते, काय गे, काय झालंय काय? त्यावर लावण्या म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, मी योग्य तेच करते आणि मला तुमचं काहीही ऐकायचं नाही आहे. त्यावर लावण्याला वल्लरी म्हणत असते, तू काय स्वतःला शहाणी समजतेस का? मी तुला तुझ्या काळजीपोटी फोन केला आहे आणि तू तर चक्क माझ्याशी उलट बोलतेस. त्यावर लावण्य म्हणत असते, उलट नाही बोलत आहे, तुम्हाला समजावून सांगते मी. मला कोणतीही आयडिया देण्याच्या भानगडीत पडू नका. मागची एक आयडिया तुम्ही मला दिलीत आणि त्यात मी फसले आणि सगळं माझ्यावरच बेतलं होतं. पण नशीब माझं, त्यातून मी बाहेर आले आहे. त्यावर लगेचच आता वल्लरी म्हणत असते, अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते जर तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर जा खड्ड्यात. त्यावर लावण्या विचार करत असते, ही काही महत्त्वाचं तर सांगणार नाही आहे ना? आणि जर माझ्या मस्तीमुळे जर मी ते नाही ऐकलं तर उगाचच मीच बेतात पडायची. त्यावर लावण्या म्हणत असते, अहो मामी, सांगा ना, काय सांगणार आहात तुम्ही? त्यावर आता वल्लरीला असं वाटतं किंवा आपली व्हॅल्यू वाढली आहे. ती लगेचच बोलू लागते, का गं, का आता का मागे लागतेस तू? तुझा फायदा आहे म्हणूनच ना? त्यावर आता लावण्या म्हणत असते, मामी प्लीज, लहान आहे मी, कधी कधी चुकीचं वागेन ना, तर तुमच्यासारख्या मोठ्या मनाच्या लोकांनीच समजून घ्यायचं असतं ना. त्यावर लावण्याला आता वल्लरी म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, मी काय म्हणते ते नीट ऐक. लावण्या, अगं अर्णव आणि ईश्वरी कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत आहेत, त्यामुळे तू आता पुढचा तुझा प्लॅन त्या पद्धतीनेच आख. त्यावर आता लावण्या म्हणत असते, मामी थँक्यू सो मच, खरंच हे तर मला माहितीच नव्हतं, नाहीतर हे दोघं कुठल्या तरी ट्रीटला गेले असते आणि बसले असते ऑफिसमध्ये काम करत. त्यावर वल्लरी म्हणत असते, मग आहे ना मी तुझ्या फायद्याची, त्यामुळे तू माझ्याशी नीटच वाग, तुझा फायदाच होईल. त्यावर लावण्य म्हणत असते, ओके ओके, थँक्यू सो मच. आणि मग वल्लरीने फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता लावण्या लगेचच धावत धावत अर्णवच्या कॅबिनमध्ये जाते. अर्णव म्हणत असतो, काय गे, अशी का धावत आलीस पाठीमागे वाघ लागल्यासारखा? त्यावर लावण्या म्हणत असते, AR, तू माझ्याशी रागात आहेस का? त्यावर AR म्हणत असतो, अगं काय, हा काय प्रश्न आहे? त्यावर लावण्य म्हणत असते, सांग ना मला, परवा जे काही घडलं त्यामुळे तू अजून मला पूर्णपणे माफ केलं नाही आहेस का? त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघ, परवा तू जे काही केलंस ना, त्यानंतर मी तुझ्यावर चिडलो आहे, याचा अर्थ हा नाही की माझा राग पटकन उतरेल. त्यावर आता लावण्य म्हणत असते, AR प्लीज ना, चुकी झाली ना माझ्याकडून, म्हणून काय तू आता मला टाळणार आहेस का? त्यावर अर्णव म्हणत असतो, केलं ना माफ तुला, आता गप्पा बस ना. त्यावर लावण्य म्हणत असते, माफ केलं असतंस ना तर तू मला सांगितलं असतंस की तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला चाललात की नाही फिरायला? त्यावर अर्णव म्हणत असतो, आम्ही कुठे फिरायला चाललो आहे हे तुला कसं कळलं गं? त्यावर लावण्य म्हणत असते, कसं कळलं? आता कसं कळलं हे काय मी तुला सांगत बसू का? माझं असं म्हणणं आहे की तू जर मला माफ केलं तर मी तुला आणि ईश्वरीला छान असं ट्रीटला पाठवण्याचा विचार करते. माझ्या प्लॅनिंगनुसार बोल, तर तू मला माफ केलं असं मी समजेन. त्यावर अर्णव म्हणत असतो, काही गरज नाही आहे, ते मी सगळं मॅनेज करीन. त्यावर लावण्या आता अर्णवचा हात धरते आणि म्हणत असते, प्लीज ना यार, मला हे करू दे ना, मला खूपच बरं वाटेल जर मी असं केलं तर, आणि मला मनाला असं वाटेल की तू मला माफ केलंस. त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, कर तू प्लॅन, पण प्लॅनिंग एकदम बेस्ट असलं पाहिजे. अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी अर्णव राजशिर्के ट्रीटला जाणार आहेत हे लक्षात असू दे.
त्यावर लगेचच आता लावण्या म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, त्याची काळजीच करू नको तू, तुमच्या दोघांची इमेज लक्षात आली माझ्या. अशातच अर्णवला महत्त्वाचा फोन आलेला असतो. अर्णव त्या फोनवर बोलण्यासाठी बिझी झालेला असतो. लावण्य स्वतःशी बोलत असते, आता तर मला असा गेम खेळायचा आहे की विचारून सोय नाही. इकडे आपण पाहतोय लावण्याने तिच्या एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केलेला असतो आणि सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगितल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो मॅडम, असं कसं काय करू शकतो? अहो, आमच्या हॉटेलमध्ये ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावलेत. उद्या जर हे प्रकरण बाहेर आलं आणि त्यात जर कळालं की आमच्याच हॉटेलमधल्या एका व्यक्तीने सरांच्या खाण्यामध्ये काही गुंगीचं औषध मिसळलं आहे, तर मात्र त्या व्यक्तीची नोकरी जाईल आणि प्लस मलाही कामावरून काढण्यात येईल. लावण्या म्हणत असते, मी या सगळ्या कामाचे तुला 5 लाख रुपये देईन, बघ विचार कर. आता हे ऐकल्यावर तो समोरचा व्यक्ती म्हणत असतो, 5 लाख रुपये? मग तर हरकत नाही, मी स्वतःच हे काम करीन. त्यावर लावण्य म्हणत असते, आता कसं? हेच उत्तर मला अपेक्षित होतं. इकडे आपण पाहतोय आता लावण्याने सगळी काही प्लॅनिंग केलेली असते. ईश्वरी, अर्णव एकदम ट्रीटला जाण्यासाठी सज्ज झालेले असतात. ईश्वरीला माहीतच नसतं की या सगळ्या ट्रीटची प्लॅनिंग लावण्याने केली आहे. अर्णव म्हणत असतो, चला मिस इंदौर, आपण छान अशी ट्रीट करूया. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी 4 व्हीलरने न जाता तिने तिची स्कूटी आणलेली असते. अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, हे काय आहे? त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर विसरताय का तुम्ही? एकदा तुम्हाला ऑफिसला जायचं होतं, आठवतंय का? तुम्हाला कुठलीच गाडी मिळत नव्हती, मुंबईत रिक्षा बंद होत्या, मीच तुम्हाला तुमच्या ऑफिसपर्यंत ड्रॉप केलं होतं. त्यावर अर्णवला मागचं सगळं काही आठवतं. ईश्वरीने हातात 2 बालद्या, रद्दीची गड्डी, सगळं काही असं अर्णवच्या हातात देत त्याला मागे बसवलं होतं. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, ते कसं विसरीन मी? खरंच ती माझ्या आयुष्यातली वेगळीच एक अशी ट्रिप होती. त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, हो ना, मग चला आपण छान अशी स्कूटी ट्रिप करूया. आणि मग दोघे त्या स्कूटीवर बसलेले असतात. लावण्य तिथे आलेली असते, तिने हे पाहिलेलं असतं. ती म्हणत असते, ए यार, हे काय आहे? तुझं स्टेटस काय आणि तू कोणत्या एका भंगार स्कूटीवरून जातोयस? त्यावर लावण्याला आता थेट ईश्वरीने मान वळवून अशी नजर दिलेली असते की लावण्य पुढे एक शब्दही बोलू शकलेला नसते. त्यावर लगेचच आता ईश्वरीने स्कूटी स्टार्ट केल्यावर अर्णव लगेचच आता ईश्वरीला बिलगतो आणि जणू मिठीच मारतो. ईश्वरी म्हणत असते, सर तुम्हाला स्कूटीवर बसण्याचा तितकासा अनुभव नाही आहे का? पण हरकत नाही, धरा तुम्ही. आणि अशातच आता ईश्वरी आणि अर्णव तिथून पुढं निघून गेलेले असतात. इकडे आपण पाहतोय आता अर्णव आणि ईश्वरी छान अशी रस्त्याच्या कडेकडेने स्कूटी चालवत बोलत असतात. ईश्वरी काही गमती जमती सांगत असते आणि तेवढ्यात लावण्या त्या हॉटेलमधील व्यक्तीला फोन करून सांगत असते, काहीच वेळानंतर हे दोघं त्या हॉटेलमध्ये येतील. मी सगळं सांगितलेलं लक्षात असू दे. त्या अर्णवच्या खाण्यामध्ये काहीतरी असं मिसळा की जेणेकरून त्याला शुद्ध नसली पाहिजे. त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो, तुम्ही काही काळजीच करू नका. आता लावण्या वाट बघत असते कधी हॉटेलमधून त्या व्यक्तीचा फोन येईल की मी काम एकदम ओके केलं आहे म्हणून. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी म्हणत असते, सर मला एक सांगा, आपण ट्रीटला चाललो आहे, पण नेमकं कुठे? त्यावर अर्णव म्हणत असतो, ते सगळं प्लॅनिंग लावण्याने केलं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, काय? त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो, हो ईश्वरी, लावण्यानेच प्लॅनिंग केलं आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर एवढं सगळं होऊनही तुम्ही त्या बाईवर कसा काय विश्वास ठेवू शकता? अर्णव म्हणत असतो, ती एकदा चुकली असेल याचा अर्थ हा नाही ना की पुन्हा पुन्हा चूक करेल. त्यावर ईश्वरी म्हणत असते, तरीही माझा त्या बाईवर अजिबातच विश्वास नाही आहे, कारण ती कधीही काही करू शकते. याआधीही तिने बरंच काही केलं आहे असं मला वाटतं आहे. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, पण मी सांगतो ना तुला, नको काळजी करूच, यावेळेला ती असं अघटित काहीच करणार नाही. अशातच आता ईश्वरी मनातल्या मनात बोलते, अर्णव सरांना जास्त लावण्याच्या विरोधात बोलणं योग्य नाही आहे, त्यापेक्षा मला वेगळीच खेळी केली पाहिजे. आणि अशातच ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर मला एक सांगा, जेवतो तर आपण रोजच, बरोबर आहे? आज आपण बाहेर ट्रीटला आलो आहे ना, तर मी आज तुम्हाला ट्रीट दिली तर माझ्या पद्धतीने
अर्णव म्हणत असतो म्हणजे एक्झॅक्ट काय? त्यावर ऐश्वरी म्हणत असते ते बघा समोर. आणि ऐश्वरीने असं म्हटल्यावर अर्णव समोर बघतो तर मस्त एक पाणीपुरीची गाडी असते. अर्णव म्हणत असतो हे काय आहे? त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते सर तुम्हाला माहिती नाही का हे काय आहे ते? त्यावर अर्णव म्हणत असतो अगं माहिती आहे मला, पण आपण ट्रीटला चाललो आहोत ना, इथे कुठे? त्यावर ऐश्वरी म्हणत असते सर या तर खरं बघा तर, अहो पाणीपुरी खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती मजा तुम्ही म्हणाल कशातच नाही आहे. त्यावर अर्णव म्हणत असतो हे असं होऊच शकत नाही, पाणीपुरी खाण्यात काय मजा आली आहे? त्यावर ऐश्वरी म्हणत असते ठीक आहे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना पाणीपुरी खाण्यात काहीच मजा नाही आहे, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही पाणीपुरी फक्त माझ्याबरोबर खा. एक प्लेट पाणीपुरी तुम्ही खा, त्यानंतर तुम्ही मला काय सांगायचं आहे ते सांगा. त्यावर अर्णव म्हणत असतो त्यात काय, मी तर असाच खाऊ शकतो एक प्लेट पाणीपुरी. त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर जितकं सोपं दिसतंय तितकं सोपं नाही आहे ते. त्यावर ऐश्वरीला लगेचच आता अर्णव म्हणत असतो आत्ताच्या आत्ता खाऊन दाखवीन मी. आणि लगेचच आता अर्णवने एक प्लेट पाणीपुरी मागवलेली असते. त्यात आता समोरच्या व्यक्तीने थेट आधी गोड पाणीपुरी दिलेली असते, ऐश्वरीने स्वतःला तिखट मागवलेली असते. अशातच आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर तिखट खाण्यात मजा आहे का? ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर तिखट खाण्यात मजा आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारा, तुम्हाला झेपेल का तिखट खायला? त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो म्हणजे तू तिखट खाऊ शकते मी नाही खाऊ शकत का? त्यावर मात्र आता ऐश्वरी म्हणत असते भैया यांना पण द्या मस्त तिखट तिखट पाणीपुरी. आणि अशातच आता पाणीपुरीवाला अर्णवला तिखट पाणीपुरी देतो. अर्णव तो पाणीपुरी घशात ठेवताच आता त्याला असं तिखट लागतं आणि त्याची चांगलीच आता धावपळ होते. त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर म्हटलं होतं ना तुम्हाला नाही झेपणार, तुम्हाला सवय नाही हो, त्यामुळे तुम्ही असल्या प्रकारची पाणीपुरी का खाताय, तुम्ही गोडच खा. त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदूर गोड गोड बोलून मला असं गोड गोड घाळवू नको हा. त्यावर ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर माझा तसा हेतू नाही आहे, पण मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही पाणीपुरी खा पण तुमच्या शरीराला झेपेल अशी. आणि अशातच आता अर्णवला फायनली ऐश्वरीने त्याच्या पद्धतीने आंबट गोड पाणीपुरी दिल्यावर अर्णव खूपच खुश होतो. इकडे आपण पाहतोय अजूनपर्यंत हॉटेलमध्ये हे कपल्स आले नाही, म्हणून हॉटेलच्या त्या व्यक्तीने लावण्याला फोन केलेला असतो. लावण्य म्हणत असते असं कसं होईल, यांना निघून कमीत कमीत 1 तास झाला आहे, अजूनपर्यंत ते यायला हवे होते. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी काय करू, माझी आता ड्युटी संपायला आली आहे, मी घरी चाललो. लावण्य म्हणत असते तू तिथेच थांब, येतील ते ट्रॅफिकमध्ये असतील. त्यावर तो व्यक्ती तिथेच थांबलेला असतो. ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर कसं वाटलं तुम्हाला पाणीपुरी खाऊन? त्यावर अर्णव म्हणत असतो एकदमच बेस्ट. ऐश्वरी म्हणत असते मग आता पुढे? अर्णव म्हणत असतो पुढे काय, इथून निघायचं ना. त्यावर ऐश्वरी म्हणत असते अहो अर्णव सर आता तर फक्त तुम्ही पाणीपुरी खाल्ली आहे, एक शेवटची गोष्ट राहिली आहे, ती कशी विसरता तुम्ही? त्यावर अर्णव म्हणत असतो काय काय राहिलं आता? त्यावर ऐश्वरीने लगेचच आता त्या पाणीपुरीवाल्या भैयाला म्हटलेलं असतं अहो भैया आमची सुखीपुरी द्या. त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो सुखीपुरी? त्यावर ऐश्वरी म्हणत असते हो, पाणीपुरी खाल्ल्यानंतर जोपर्यंत आपण सुखीपुरी खात नाही तोपर्यंत पाणीपुरी खाल्ल्याचा सर्वोत्कृष्ट आनंद येत नाही. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो अरे वा हे काहीतरी वेगळंच आहे. आणि अशातच आता ऐश्वरीने 2 सुखीपुरी घेतलेल्या असतात, एक स्वतःसाठी एक अर्णवसाठी. ऐश्वरी ज्या पद्धतीने ती सुखीपुरी खात असते ते पाहून अर्णव खात असतो. अर्णव म्हणत असतो वाव आता कुठे बरं वाटतंय. त्यावर ऐश्वरी म्हणत असते माझ्याबरोबर राहाल ना तर असंच तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव हसू लागतो. अर्णवला हसताना पाहून ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर किती दिवसानंतर तुम्हाला असं खुलून हसताना पाहिलंय, अहो असेच मस्त राहा, नका त्या नावडण्याच्या नादी लागू. त्यावर आता अर्णव म्हणत असतो चला मी सिंदूर. आणि अशातच आता दोघे तिथून पुढं निघतात. पुढं निघत असताना आता अर्णव म्हणत असतो मी सिंदूर मी तुझ्या मागे बसलोय हे लक्षात असू दे, काय ना आता तू पाणीपुरी खाल्ली आहेस म्हटलं तू सुसाट गाडी चालवशील आणि मी मागे हे तू जर विसरलीस तर. त्यावर ऐश्वरी म्हणत असते सर काही काय बोलता तुम्ही, अहो तुम्ही माझ्या मागे आहात, मी तुम्हाला कसं काय विसरेन, आता तर तुम्ही माझे जीवनसाथी आहात. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो काय 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 मी सिंदूर काय म्हणालेस तू?
त्यावर ऐश्वरी म्हणत असते, अहो मी असं म्हणाली की तुम्ही आता माझे पार्टनर आहात ना. त्यावर लगेचच आता अर्णव ऐश्वरीला मागूनच आता मिठीत घेत म्हणतो, वाह मी सिंदूर, खरंच फोर व्हीलरमधून तर मी नेहमीच फिरतो, पण आज तुझ्याबरोबर तुझ्या स्कूटीवर बसून फिरण्यात जो आनंद आहे ना, मला असं वाटतं मी हा कधीच अनुभवला नाही. त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते, अर्णव सर, म्हणून कधी कधी ना असं टू व्हीलरवरून फिरलं पाहिजे, लॉंग ड्राईव्हवर गेलं पाहिजे. त्यावर अर्णव म्हणत असतो, मला असं वाटतं ना खरंच आपण आठवड्यातून एकदा स्कूटीवरून फिरलंच पाहिजे, आणि तेही तू स्कूटी चालवली पाहिजेस आणि मी तुला असं मागून. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, मागून काय? त्यावर अर्णव म्हणत असतो, काही नाही. ऐश्वरी म्हणत असते, बोला ना सर, मागून काय? त्यावर लगेचच आता अर्णव ऐश्वरीला मागून घट्ट अशी मिठी मारतो आणि म्हणत असतो, आता कळलं? ऐश्वरी आता थेट तिच्या चेहऱ्यावरून कळत असतं, लाजत असते. अर्णव म्हणत असतो, वा मी सिंदूर, मलाही कळतंय तुला आवडतंय. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, सर तुम्ही पण ना. मित्रांनो, हा भाग तुम्हाला कसा वाटला? ऐश्वरीने लावण्याचा जो काही पचका केला तो तुम्हाला आवडलाय का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.